नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जवळपास 500हून अधिक धमकीचे फोन मला आलेत. ही माहिती दिली आहे कुणाल कामरानं. तोच कुणाल कामरा ज्याच्या एका व्हिडिओमुळे तो सध्या प्रचंड चर्चेत आहे, ज्याच्या एका व्हिडिओ मधल्या विडंबनात्मक काव्यामुळे अवघ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे. कुणाल कामरानं एनडीटीव्ही मराठीशी बोलताना एक्सक्लुसिव्हली ही सांगितले की गेल्या 2 दिवसांमध्ये त्याला जवळपास 500 धमकीचे फोन आलेत. जीवे मारून टाकू, कापून टाकू, रस्त्यात दिसेल तिथे मारू, अशा प्रकारच्या धमक्या आपल्याला आल्याची माहिती कुणाल कामरानं दिली. हे सगळे कॉल शिंदे गटानं केलेत. यातला एकही कॉल भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आलेला नाही, असंही कुणाल कामरानं एनडीटीव्ही सोबत केलेल्या संवादामध्ये म्हटलंय. कुणाल कामराचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी पारस धामा यांच्याकडे. पारस. कविता जी, इस पूरे मामले में आज कुणाल कामरा को खार पुलिस स्टेशन द्वारा समन किया गया था और अपना बयान दर्ज कराने के लिए बुलाया गया था. ऐसे में जब एनडीटीवी ने कुणाल कामरा को फोन किया तो उन्होंने कहा कि उन्होंने आज खार पुलिस स्टेशन के एक सीनियर अफसर को कॉल किया था और उनसे 1 हफ्ते का समय मांगा है बयान दर्ज कराने के लिए. वहीं जो सीनियर अफसर थे उन्होंने कुणाल कामरा को कहा आप जितना जल्दी आ सके जल्दी आइएगा और इस मामले में अपना बयान दर्ज कराइएगा. आगे जब हमने कुणाल कामरा को सवाल किया कि क्या कुणाल आपको कोई धमकी भरे फोन आ रहे हैं, आपको ये कहा जा रहा है कि आपकी जान को खतरा है, तब कुणाल ने हमसे कहा कि उनको पिछले 2 दिनों में 500 से अधिक फोन आए हैं जिसमें उनको मारने की, काटने की और जहां भी मिलेगा वहां पे हानि पहुंचाने की धमकियां दी जा रही हैं. और सारे के सारे जो फोन हैं वो एकनाथ शिंदे गुट के नाम पे आ रहे हैं, उनके कार्यकर्ताओं के नाम पे उनको आ रहे हैं. उन्होंने ये भी कहा कि वो जांच में सहयोग करना चाह रहे हैं और वो जल्द ही मुंबई आएंगे और अपना बयान दर्ज कराएंगे. वो अभी पौंडीचेरी में है और वहाँ पे उनके कुछ शोज हैं जो उनको खत्म करने हैं, पॉडकास्ट हैं जो उनको खत्म करने हैं और वो जल्द ही मुंबई आएंगे, अपना बयान दर्ज कराएंगे. वहीं उन्होंने ये बात भी कही कि उनको अभी भी कोई और पार्टी से कार्यकर्ताओं का कॉल नहीं आया है, सिर्फ एकनाथ शिंदे वही उनको कॉल कर रहे हैं, ये उनका दावा था. पारस, बहुत बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून म्हणजे शिवसेनेकडून आपल्याला सगळ्यात जास्त कॉल आलेले आहेत. इतर कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला कॉल करून धमक्या दिल्या नाहीत असा दावा कुणाल कामरा यांनी केलाय. खरं तर गेल्या काही दिवसांपासून हा सगळं प्रकरण सुरू झाल्यानंतर कुणाल कामरानं सातत्यानं शिवसेनेला टार्गेट केलेला. मात्र त्याच वेळेला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे शिवसेनेचे सत्तेमधले दुसरे 2 पक्ष आहेत त्यांच्यावर टीका करणं मात्र कुणाल कामरा यांनी सातत्यानं टाळले. अगदी आज सकाळी कुणाल कामरा यांनी जे एक पत्र प्रसिद्ध केलं त्यामध्ये सुद्धा त्याने एक वाक्य असं म्हटलं होतं की अजित पवार यांनी जी टीका एकनाथ शिंदेंवर केली तीच टीका मी सुद्धा केली, असं म्हणत त्याने एका अर्थी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सगळं काही आलबेल नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय की महायुतीमध्ये गडबड घडवून आणणे या प्रकरणाच्या निमित्तानं प्रयत्न केला. असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. पण एकूणच कुणाल कामराचं प्रकरण हे सरकारला ताप झालंय का असा प्रश्न मात्र या सगळ्या गेल्या 2 दिवसांमधल्या घडामोडींकडून उपस्थित होतोय. या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार परिणय फुके. परिणयजी नमस्कार, स्वागत आहे आपल्या या चर्चेमध्ये. नमस्कार, धन्यवाद. आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत. रुपालीताई नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा एनडीटीव्ही मराठीच्या चर्चेमध्ये. नमस्कार. बरं रुपालीताई, आज तुमचा पक्ष या सगळ्या चित्रामध्ये समोर आलाय आणि त्याचं कारण आहे की कुणाल कामरानं जे पत्र लिहिलंय त्या सगळ्या तोडफोडीनंतर आणि त्या कवितेनंतर त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं आहे की मी काय चुकीचं म्हटलेलं आहे, मी जे म्हटलेलं आहे ते या अगोदर सगळ्यांनी म्हटलंय, अजित पवारांनी जे म्हटलं एकनाथ शिंदेंना तेच आम्ही म्हटलं, मग शिंदेच्या शिवसेनेला इतका राग येण्याचं कारण काय? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, कामरा जे आहेत स्टँडअप कॉमेडीमन त्यांची जी काल कविता झाली ती कविता हुबेहूब महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या असतील त्याच्यावरनं ती एक हास्य कविता त्यांनी बनवली. आता ठीक आहे ती बनवली, मुळामध्ये आमच्या महायुतीमध्ये आमच्या मित्र पक्षांनी खरं रिॲक्ट नव्हतं करायला पाहिजे, कारण का त्यांनी त्या शिवसेनेबरोबर एनसीपीचं पण नाव घेतलं होतं. कारण का असे अनेक कामरा येतील, काहीतरी वक्तव्य करतील आणि त्याच्यावर आपण व्यक्त व्हावं. आपण आज सरकार म्हणून आहोत,
आणि जनतेचे महत्वाचे प्रश्न आपल्या समोर आहेत. आता काय झालं की नेत्याला बोलल्यामुळे आमचे जे शिवसैनिक बंधू आहेत ते रिॲक्ट झाले. ते रिॲक्ट झाल्यामुळे आमचा कामरा जो काही प्रकाश झोतामध्ये किंवा ट्रेडिंगला नंबर 1 ला गेला. आणि आता त्यांनी सुरू केलं की बाबा अजित पवार बोलले होते तर मी बोललो तर काय. तर कामराने लक्षात घेतलं पाहिजे की बाबा तुम्ही एक स्टँडअप कॉमेडी मॅन आहात आणि अजित दादा एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राचे ते उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आजही ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे तुलना करताना खरं तर वास्तविक ही तुलना होऊ शकत नाही. पण ठीक आहे, अभिस्वातंत्र्याने त्या कामराने ती तुलना केली, त्याची त्याला लखलाभ. परंतु जी काही तुलना आपण करतो किंवा एक त्यांनी जे काही हास्य केलं, मला नाही वाटत की त्याच्याकडे एवढं लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्रातले 2 दिवस आपण सोशल मीडियावर डिबेट आणि विधान सभागृहामध्ये सुद्धा बोलतोय. ही गरज नाहीये. काही लोकांना निग्लेक्ट करणं गरजेचं आहे. त्यांना आपण काव्याच्या स्वरूपात चांगला एक कविता तयार करू आणि त्याच्यावर उत्तर देऊ शकू. एवढं महत्व त्याला देण्याची काही गरज नाही. आणि त्यांनी त्यांची तुलना, त्यांना अधिकार असेल कुणाबरोबर करायची, परंतु बाकीच्या लोकांना तर कळतं की कुणाबरोबर त्याची तुलना करावी का नाही करावी. एवढे आम्ही सुज्ञ आहोत. हा तुमचा शेवटचा मुद्दा बाकी खरा आहे की त्यांच्या उत्तर कुणाला द्यायचं हे ठरवलं पाहिजे. परिणयजी, ज्या पद्धतीचं उत्तर दिलं गेलं ते थोडंसं जास्तच झालं का जसं ताई आता म्हणाल्या तसं तुलना करायला, तुलना तर सोडूनच द्या, लक्षच द्यायला नाही हवं होतं, प्रतिक्रियाच द्यायला नको हवी होती. जर नसतीच दिली तर एवढं सगळं झालंच नसतं. नाही, मला तुमचा आवाज नाही, हा परिणय सरांसाठी या प्रकारचं वक्तव्य करत असतं. हॅलो, हा परिणयजी बोला. कुणाल कामरा हे काय पहिल्यांदा कुणाल कामरांनी पहिल्यांदा कोणत्या नेत्यावर या प्रकारच्या टीका केल्या नाही आहे. याच्या आधी त्यांनी देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींवर टीका केली आहे, माननीय गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांवरती ही टीका केलेली आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांवर ही टीका केली आहे, सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसवर असणार किंवा जस्टिसवर तिचे जजेसवर असणार, अशा अनेक प्रकारच्या टीका त्यांनी केलेल्या आहे. अनेक नेत्यांच्या संदर्भात ते या प्रकारची टीका करत असतात. आणि म्हणून कुठेतरी यावेळेस मला वाटतं शिवसैनिकांचा तो थोडासा राग त्यांचा अनावर आला आहे. त्यांनी थोडंसं त्यांचा जे तोडफोड केली. पण निश्चितच कुणाल कामरासारखे जे लोक या प्रकारचं बेताल वक्तव्य करतात, कोणत्या नेत्याला बदनाम करतात, आता एक फॅशन झालेली आहे की महापुरुषांवरच्या विरोधात बोलायचं, काहीतरी चुकीच्या पद्धतीचं इतिहास सांगायचं, काहीतरी त्यांच्यावर टीका टिप्पण्या करायचे, दुसरं काही नेत्यांवर टीका टिप्पण्या करायचे आणि काहीतरी स्वतःची TRP वाढून घ्यायची. हे जे असे स्टँडअप कॉमेडियन आहे, जर तुम्ही आता जर स्टँडअप कॉमेडी जर बघितली असणार तर त्यात फार अश्लील सगळं चाळे असतात, अश्लील त्यात सगळं शब्द रचना असते, अश्लील त्यात सगळ्यात जोक्स असतात. आणि कुठेतरी याच अश्लीलतेचं ते आता कुठेतरी सगळं प्रदर्शन करतात आहे आणि याच माध्यमातून या लोकांची TRP वाढते. आणि कुठेतरी निश्चितच या लोकांना जोपर्यंत योग्य कायद्याने चांगल्या यांना शिक्षा होत नाही किंवा शिवसेना सारखा पद्धती स्टाईलनी शिवसेना स्टाईलने यांना काही चांगला बदलत नाही तोपर्यंत हे काही सुधारणार नाही. कुठेतरी हे हिंदू देवी देवतांच्याच विरोधात नेहमी बोलत असतात, नेहमी हिंदू समाजाच्याच नेत्यांवरती हे बोलत असतात. यांची ताकद नाही आहे किंवा हे आतापर्यंत कोणत्या इतर धर्माच्या बद्दल बोलले नाही. इतर धर्मांच्या बद्दल बोलले, इतर धर्माच्या एखाद्या महापुरुषांबद्दल बोलले तर यांना किती मार पडणार, हे या देशात राहू नाही शकतील असे यांचे हाल होणार. हिंदू समाज फार सहिष्णू आहे, फार सहनशील आहे आणि म्हणून या प्रकारचं वक्तव्य हिंदू समाजाबद्दल, हिंदू देवी देवतांबद्दल किंवा आमच्या हिंदू नेत्यांबद्दल या सगळ्यामध्ये परिणयजी या सगळ्यामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा कुठे आला? बोलवण्याच्या धनी जे आहेत परिणयजी, या सगळ्यामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा कुठे आला? नाही बघा, तुम्ही याच्या आधी बघा ना, याच्या आधी तुम्ही बघा, याच्या आधी बघा त्यांनी आपल्या हिंदू देवी देवतांच्या बद्दल काय काय वक्तव्य केलेलं आहे, किती वक्तव्य केलेलं आहे हे तुम्ही बघा. निश्चितच तुम्हाला लक्षात येईल. आता आपण जे वाद आहे त्याच्याभोवती लिमिटेड राहूयात ना, कारण मला वाटतं असं जर आपण केलं तर हा मुद्दा भोवतीकडेच जाईल. साहेबांच्या विषयावर ठीक आहे, तर एकनाथ शिंदे साहेबांच्या याच्यावर जर हे बोलले तर या कुणाल कामराला शिक्षा झालीच पाहिजे. कुठेतरी स्वतःचा TRP वाढवण्याचा हे नेहमी प्रयत्न करत असतात, नेहमी संविधान पुढे आणून काहीतरी नेहमी दिशाभूल करण्याचं हे काम करत असतात. या लोकांना निश्चितच त्यांची जागा दाखवली पाहिजे. बर, पण मग ती जागा दाखवली पाहिजे म्हणजे नेमकं काय करायचं?
म्हणजे ते 500 धमक्यांचे कॉल करायचे, 500 धमक्यांचे कॉल करायचे, ज्या ठिकाणी सादरीकरण झालं त्याची तोडफोड करायची, हे करायचंय का? म्हणजे जागा दाखवणं आहे का? बघा, असं आहे की आज मी या संदर्भातलं एक पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिले की महाराष्ट्रामध्ये महान पुरुषांच्या बद्दल काही वक्तव्य करणारे किंवा नेत्यांबद्दल असं काहीतरी बेताल वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि कायद्यामध्ये त्या संदर्भातला बदल झाला पाहिजे. आपण परिणय फुकेजी नाही तर पुन्हा माझ्या चर्चेवर आक्षेप येतील. परिणय फुकेजी, मी तुम्हाला थांबवते. नाही, मला थांबवावं लागेल, कारण मग याच्यामध्ये असं होईल की एकनाथ शिंदेची तुलना किंवा राज्यातल्या आत्याच्या नेत्यांची तुलना ही मी महापुरुषांशी करते का, असा या चर्चेचा रोख होईल. मुळीच नाहीये. महापुरुषांवर झालेली चर्चा आपण वेगळ्या अंगाने एकत्र करूयात. नको, नेते वेगळे ठेवूयात, महापुरुष वेगळे ठेवूयात. आपण फक्त आता नेत्यांबद्दल बोलूयात. ठीक आहे. त्यामुळे आता जी काही एकनाथ शिंदेवर टीका झालेली आहे, असा जो काही आरोप होतोय त्याच्यापुरतीच आपण मर्यादित राहूया आणि तेवढ्यावरच बोलूयात. आता अखिल चित्रे माझ्यासोबत आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते स्टुडिओमधनं माझ्यासोबत आहेत. अखिलजी, पुन्हा एकदा स्वागत या चर्चेमध्ये. मगापासून जी चर्चा चालू आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुद्दा आला होता, कारण आज जे पत्र आलेलं आहे कुणाल कामराचं त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं असं आहे की मुळात याच्यावर इतकं उत्तर द्यायलाच नाही पाहिजे होतं, जेणेकरून हा विषय इतका वाढला नसता. पण तुमच्या दृष्टीने बरं आहे की मग आता हे सगळं? पण तुमच्याच या शोवर मी काल बोललो होतो, आत्ता पण मी ऐकतोय परिणयजी असं म्हणतायत की एकनाथ शिंदेवर ते बोललेत तर कारवाई झाली पाहिजे. पण ते एकनाथ शिंदेवर बोललेत हे कशावरनं, म्हणजे मला काय कळायला मार्ग नाही. हे ना ते वाटतं का ते काल तुम्ही किती तास हा युक्तिवाद माहितीये ना, म्हणजे ते मान्य करतात का ते गद्दार आहेत, ते मान्य करतात का त्यांनी पक्ष फोडलाय, ते मान्य करतात का ते त्यांनी मान्य करावं. काय माझं म्हणणं नाही, त्यांनी पक्ष चोरलाय मान्य तर करावं ना. मग आता ते त्यांनी तसं सांगितलं तर ना कसं कळलं की ते एकनाथ शिंदे आहेत? दाढी माझी पण आहे, ठाण्यात पण अनेक लोकांना दाढी असेल. तुम्ही चष्मा कुठे लावलाय? चष्मा लावतो कधी कधी, पण हे कशावरनं कळलं? मग आपल्याला बघा, जर आपल्याला चर्चा करायची तर सविस्तर करावं लागेल. त्यांना हे मान्य करावं, कारवाई करावी ना. त्यांना हे वाटतं ना की हे सगळं जे म्हटलंय ते एकनाथ शिंदे साहेबांबद्दलच म्हटलंय, तर ते मान्य करावं ना की बाबा तेच त्यांनी काय, ते काय गाणं होतं त्याच्यात, कुठे काय असं एकनाथ शिंदे नाव, कुठे दुसरं काही हे नव्हतं, फक्त गद्दार, बाप चोरला वगैरे वगैरे सगळं होतं. मग हे त्यांनी नम्रपणे मान्य करावं की बाबा आम्हाला वाटतं की ते आमच्याच नेत्याबद्दल बोलतायत, ते आमचे नेते गद्दार आहेत, आमचे नेते पक्ष चोर आहेत, आणि मग कारवाई करावी ना जे काय. आणि दुसरी गोष्ट, संविधानाच्या पदाबद्दल बोलतायत ना, माझ्या ज्ञानात थोडं भर टाकावं त्यांनी. कॉन्स्टिट्यूशन मध्ये उपमुख्यमंत्री पद आहे का? पद नाही. देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः ऑन द फ्लोर बोललेत. पण असं आहे की ते मंत्री आहेत ना, मंत्री हे तर कॉन्स्टिट्युशनल पद आहे, मंत्री आहे तर कॉन्स्टिट्युशनल पद आहे. ओके, मग ते पण त्यांनी फ्लोर ऑफ द हाऊसवर सांगितलं. आपण त्या तांत्रिक मुद्द्यामध्ये नको जाऊयात. मुरजी पटेल जी आपल्या सोबत आहेत का? येस, मुरजी पटेल जी नमस्कार, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. नमस्कार. नमस्कार. तुम्हीच आपली तक्रार दाखल केलीत. बघा आता ते विचारतायत जर एकनाथ शिंदेचं नावच नव्हतं घेतलं तर मग तक्रार कसली दाखल करताय, मग तुमचा आक्षेप कशाला आहे, मग तुम्ही मान्य करताय का की त्यांनी केलेली टीका बरोबर आहे? आम्हाला त्यांची सर्टिफिकेटची गरज नाही. आमच्या नेत्यावर बोलले आणि आम्ही FIR केलेली आहे अंधेरी पूर्व MIDC पोलीस स्टेशनला. आम्ही कायद्याची चोकडी राहूनच आम्ही न्याय मागतोय. कालही माझी DCP साहेबाबरोबर बैठक झालेली आहे, आजही रात्री मी भेटणार आहे आणि आम्ही न्याय मागणार आहे की बाबा असं चुकीचं वक्तव्य खालती पातळीवर जाऊन करणं किती योग्य आहेत, पण आम्ही कायद्यात चोकडी राहून न्याय मागणार आहे. बरं, पण ते चित्रे म्हणतायत की जर नावच नाही घेतलं एकनाथ शिंदेचं तर मग शिवसेना असं का म्हणते की ती टीका एकनाथ शिंदेवर आहे म्हणून? ताई, आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही की आम्हाला वाटलं की चुकीचं झालंय म्हणून आम्ही FIR केली आहे. म्हणजे ज्या टीकेमध्ये एकनाथ शिंदेचं नाव नाहीये ती टीका त्यांच्यावरच केलेली आहे असं तुम्ही तुमचंच वाटून घेतलं आणि मग FIR केली? नाही, ते सगळे बोलतायत ना. त्यांचे काही लोकांनी ट्विट केलं, तुम्ही बघितलंय. आता मी नाव घेत नाही सध्या, पण जसं त्यांनी ट्विट केल्यानंतर 30 सेकंदात त्यांचे नेते ट्विट करतायत. म्हणून हा माझं असं मत आहे ताई की हे ना कोणीतरी बोलावला लावलंय. याचा बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे. ते पोलीस चौकशीमध्ये सगळं सहानिशा होईल. म्हणजे तो कालपासूनचा आरोप आणि अजून याच्या पुढे जाऊन मी सांगू शकतो गट हा बोलवता धनी आहे. 100% ते याच्यामध्ये येईल. आता चौकशीमध्ये सगळं येईल.
2-3 दिवसात पोलिसाची चौकशीमध्ये सगळं येणार आहे. त्याच्याशी कोण कोण बोलले होते, कधी मीटिंग झाली होती, कुठे झाली होती, सगळं 2-3 दिवसात सगळं महाराष्ट्र जनता समोर येईल. म्हणजे तुम्हाला काय सांगायचंय की एक मीटिंग झाली, मुर्जी पटेलजी तुम्ही जे म्हणताय ना त्याच्यावरनं थिअरी अशी समोर येते की एक मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये कुणाल कामराला काहीतरी एक कविता देण्यात आली, त्यांना सांगण्यात आलं की हे तुम्ही बोला, मग त्यांनी ती सादर केली, मग ती कविता ट्विटरवर आली आणि त्याच्यानंतर मग हा सगळा गोंधळ सुरू झाला. हे सगळं प्लॅनिंगचा भाग होता असं तुम्हाला म्हणायचंय? असं मला वाटतंय. ते पोलिसाची चौकशी चालू आहे, ते पोलीस चौकशी नंतरच सगळं पिक्चर क्लिअर होईल ताई. आणि याच्या पुढे जाऊन मी सांगतो, काही दिवसाआधी जे ऐका ताई, बोलू का? बोला बोला बोला, येतोय आवाज. आवाज येतोय? येतोय बोला ताई. आता तुम्हाला माहिती आहे की दिशा सालियांचा केस चालू आहे, बातम्या तुमच्या मीडियामध्ये आम्ही बघत होतो. त्यांना कुठेतरी वेगळं वळण द्यायचं आणि चर्चा वेगळ्या ठिकाणी घेऊन जायची, त्याचा जे का भाग असू शकतो असं माझं मत. मग ते आता काल त्याच्यावर चर्चा झाली, कालच्या चर्चेमध्ये तुम्ही नव्हतात. काल चर्चा झाली तेव्हा असं म्हटलं की मग दिशा सालियांची केस कशासाठी आणली होती, तर औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रामध्ये जे झालं होतं ते झाकण्यासाठी दिशा सालियांची केस, मग दिशा सालियांची केस झाकण्यासाठी आता कुणाल कामराची केस. हे एकाला एक कड्या फक्त जोडत जाण्यासारखं राहील. मुद्दा हा आहे की मगाशी राष्ट्रवादीच्या नेत्या म्हणजे ज्या तुमच्या सरकार सोबत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेनं मुळात हे उत्तरच द्यायला नाही पाहिजे होतं, जर अनुल्लेखानं टाळलं असतं तर हा विषयच मोठा झाला नसता. त्यांचं म्हणणं त्यांच्या हिशोबाने असेल, पण आम्हाला असं वाटलं की आमच्या नेत्यावर जरी ती खालती पातळीवरून कोण टीका करत असेल तर त्याच्या विरोधात कार्यवाही केली पाहिजे, म्हणून आम्ही एफआयआर केली. बरोबर. ते कुणाल कामरा तर म्हणतोय की मी काय चुकीचं केलं, जे अजित पवारांनी म्हटलं तेच मी म्हटलंय. ताई, मी आणि कुणाल कामरा ते काय बोलतात ते सोडून द्या, पोलिसांना काय वाटतं हा भाग महत्वाचा आहे. पोलीस चौकशी नंतर येईल पटेलजी, ते चौकशी नंतर येईल. मला एक सांगा, कुणाल कामराचं म्हणणं आहे की अजित पवार नाही का म्हणाले गद्दार एकनाथ शिंदेंना, ते म्हणाले, मग ते जे म्हणाले तेच मी म्हणालो. एक उपमुख्यमंत्री दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना जे म्हणालो तेच आम्ही म्हणालो, मग आम्ही काय चूक केली? ताई, आता त्यानं पोलिसांना जाऊन हा विषय मांडला पाहिजे ना. मग बाहेर जाऊन काय फायदा आहे? समोर या, पोलिसांना समोर जा आणि ते त्यांच्याकडे कोर्ट आहे, पोलीस स्टेशन आहे, त्यांना जाऊन त्याचं उत्तर नोंदवा. मग पोलीस जे काय कार्यवाही करायची असेल ते करेल. जर ते निर्दोष असेल तर पोलीस निर्दोष सोडतील त्यांना. बरं, रुपालीताई काहीतरी बोलण्यासाठी खूण करतात. रुपालीताई बोला. मला तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये राणेताई. हा, तुम्ही खूण करत होतात मगापासून, तुम्हाला बोलायचंय म्हणून काय मुद्दा मांडायचा आहे तो मांडून घ्या. काय म्हणल्या तुम्ही? मगाशी एका मुद्द्यावर हात उंचावला होतात की तुम्हाला बोलायचंय, तो मुद्दा पूर्ण करा. मला वाटतं रुपालीताईंपर्यंत आवाज पोहोचत नाही. परिणय फुकेजी, एक प्रश्न तुमच्यासाठी मला मगाशी विचारायचा होता, पण मुरली पटेलजी थ्रू होत होते त्यामुळे तो विचारता आला नाही. ज्या व्हिडिओ बद्दल आपण सगळेजण बोलतोय त्यातल्या फक्त एका कवितेवरनं हा सगळा वादंग सुरू झालाय, पण ज्यांनी पूर्ण व्हिडिओ ऐकलाय त्यांना हे माहित आहे की त्या व्हिडिओमध्ये भाजपच्या नेत्यांवर सुद्धा टीका झालेली आहे. पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र या विषयाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं असं म्हणूयात, किंवा त्यांनी स्ट्रॅटेजिकली हा मुद्दा हाताळला असं म्हणूयात. खरंच स्ट्रॅटेजी होती या मुद्द्यामध्ये भाजपच्या बाजूनं? नाही, असं काही स्ट्रॅटेजी वगैरे नव्हती. त्या प्रकारचा व्हिडिओ, त्यामध्ये बाकी कोणी तो व्हिडिओ बघितला नाही. आम्ही काही कुणाल कामरा वगैरेचा काही कॉमेडी शो बघत नाही, पण जो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या मीडियाच्या माध्यमातून जो आला तो आम्ही बघितला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारचं त्याला ऍक्शनवर रिॲक्शन दिली ते आम्ही बघितलं. आणि एकदा शिवसेनेचे कार्यकर्ता सक्षम आहे, त्यांच्या नेत्याबद्दल कोणी काही टीका टिप्पणी करत असणार तर त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी ते सक्षम आहे, पोलीस विभागात जाण्यासाठी ते सक्षम आहे. म्हणून भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी याच्यात बोलण्याचा काही प्रश्न नाही. आणि मी कालपासून या संदर्भात बोलतच आहे. आणि निश्चितच या प्रकारच्या कुणाल परिणयजी, एकनाथ शिंदेचं तर नाव नाहीये त्या व्हिडिओमध्ये, पण देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलेलं आहे. बघा, असं आहे की याच्या आधी यांनी कुणाल कामरा सारख्या, जसं त्या ताईंनी बोलल्या की या प्रकारच्या कुणाल कामरा सारख्या लोकांच्या वक्तव्याला कुठेतरी दुर्लक्षित केलं पाहिजे. यांना जबरदस्तीचा आपण TRP आपण देतो या सगळ्या याच्यात, या सगळ्या लोकांकडे लक्ष देऊन.
पण जर शिवसेनेने या संदर्भात जर एक भूमिका घेतलेली आहे तर ती उचितच आहे. आणि या प्रकारचं जे शिवसैनिकांनी जी भूमिका घेतली की त्यांच्या नेत्याबद्दल जर काही बोललं, कारण ही शिवसेनेची स्टाईल आहे. अनेक वर्षाआधी अनेक प्रकारचे जे पत्रकार असतील, काही जे बाळासाहेबांबद्दल कोणी काही टीका टिप्पणी केली, त्यांनाही याच प्रकारचे याला शिवसेना स्टाईल म्हणते. हे शिवसेना स्टाईलने ते आपलं उत्तर देत असतात आणि ते लोकांना धडे शिकवत असतात. तर त्या स्टाईलने ते आपल्या स्टाईलने काम करून राहिले. आम्ही भाजप, आमची स्टाईल वेगळी आहे. आम्ही आमच्या स्टाईलने पोलीस विभागाच्या माध्यमात तक्रार करून आमच्या स्टाईलने आम्ही काम करू. परिणयजी, तुम्ही शिवसेनेनं केलेल्या तोडफोडीचा सरळ सरळ समर्थन करताय? बघा, असं आहे, प्रत्येक ऍक्शनला काही ना काही रिॲक्शन असते. शिवसेनेने त्यांच्या नेत्याबद्दल जर कोणी असं कुठल्या रिॲक्शनचं समर्थन करताय तुम्ही? कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन तोडफोड करणं, याला आपण याला समर्थन म्हणायचं? सत्तेमधले आहात तुम्ही, सत्ताधारी आमदार आहात. कुणीतरी एका स्टँडअप कॉमेडियनना काहीतरी म्हणायचं आणि त्याची रिॲक्शन म्हणून तोडफोड करायची. शिवसैनिकांच्या ज्या भूमिका आहेत, जे शिवसैनिकांचं जे रिॲक्शन आहे, जे शिवसैनिकांनी त्यांच्या नेत्याबद्दल बोललं, ते रिॲक्शन काय केलं ते मी तुम्हाला सांगून राहिलो. मी त्याला कोणाला समर्थन करून नाही राहिलो. म्हणजे कोणाला समर्थन करणं, धमक्या देणं हीच रिॲक्शन होती. ही रिॲक्शन मान्य आहे का? बघा, आपण मी अनेक वर्षापासून शिवसेनेला बघतोय. अनेक वर्षापासून शिवसेनेचं प्रत्येक पक्षाचं एक स्टाईल असते काम करायची. शिवसेनेची ही स्टाईल आहे अनेक वर्षापासून. याच प्रकारे शिवसेनेचे लोक रिॲक्ट करतात, याच प्रकारे शिवसैनिक रिॲक्ट करतात. तर ते अनेक वर्षापासून जे सुरू आहे ते आताही सुरू आहे. त्यात काय नवीन काहीच नाही. त्यात याच प्रकारचं रिॲक्शन ते लोक देतात. आणि म्हणूनच तर कोणी म्हणजे अनेक याच्या आधी खूपदा आपण निखिल वाघ यांचं आपण आपल्या पुढे एक उदाहरण आहे. त्यांचा पूर्ण स्टुडिओ फोडून टाकला होता. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलले होते. तर याच प्रकारचं कोणते शिवसैनिकांच्या नेत्यांबद्दल कोणी काही बोललं तर शिवसेना नेहमी याच प्रकारचं रिॲक्शन देत असते. अखिल चित्रेजी, हा पाया तुम्हीच रचून दिलाय. चला, एक चांगलं झालं या शोच्या माध्यमातून. मी विसरून जाईन, मला पहिलं ते बोलू द्या की चोर के दाढी में तिनका. आता दोघांनी हे मान्य केलेलं आहे की गद्दार आणि ते सगळं एकनाथ शिंदेचं. आता आपण पुढे चालू. आता हे ना, शिवसेना काय करते हे सगळं तोंडपाठ आहे. त्यांनी लहानपणापासून पाहिलंय. मोदीजी काल परवा काय बोललेत, ते भाजपचे आमदार असून त्यांना माहित नाही काय बोलले ते, की टीका मी सहन करतो, टीका भाजपनी सहन करावी वगैरे वगैरे सगळं बोलले. आता यांचे एक प्रवक्ते म्हणतात, ते सहकारी एकनाथ शिंदे, टीका सहन करावी, आम्ही सहन करून राहिलो ना भाजप म्हणून. आम्ही बरं, तुमचा सहकारी पक्ष करत नाही, सहन होत नाही आणि म्हणून त्यांनी रिॲक्शन दिली. हा माझा विषय. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी जी रिॲक्शन दिली ती फक्त शिवसेनेसाठी दिली, पण भाजपच्या नेत्यांवर टीका झाली त्यावर रिॲक्शन नाही दिली. हा, ठीक आहे ना, ती आमची स्टाईल आहे काम करायची, आमच्या पक्षाची स्टाईल आहे काम करायची. बरं, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून फायरिंग करायची यांची स्टाईल आहे काम करायची. ते ठीक आहे, ते अजून ते कळलं नाही शिंदे गटाला. आता तुम्ही किती कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून, कोणाच्या खांद्यावर हात ठेवून आमच्या पाठीत खंजर घोपलं होतं महाराष्ट्राने बघितलं. तुम्हाला खांद्यावर बसून पुरं महाराष्ट्रभर जेव्हा भाजपमध्ये काय नव्हतं ना, महाराष्ट्रात भाजपाला कोण ओळखत नव्हतं, तेव्हा शिवसेनेने बाळासाहेबांच्या आदेशावर तुम्हाला खांद्यावर बसून सगळीकडे फिरवलं. जेव्हा तुमचे 2 पोस्टर महाराष्ट्रात लागायचे नाही तेव्हापासून तुम्ही तर शिवसेनेबद्दल काय बोलू नका. आम्ही बाळासाहेबांना मानतो, आम्ही आताही बाळासाहेबांना मानतो. आणि तुम्हाला सांगतो, आम्ही ही शिवसेना जी काम करते आमच्यासोबत महायुतीमध्ये, ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, हे तुम्ही समजून घ्या. आणि ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंसारखीच, बाळासाहेब ठाकरेंना जी अपेक्षित होती त्यांच्या शिवसेनेने कसं रिॲक्ट केलं पाहिजे त्याच प्रकारे ही शिवसेना रिॲक्ट करते. बरं, याचं सर्टिफिकेट तुम्ही द्यायची आवश्यकता नाहीये, पण तुम्ही दिलंच आहेत तर ते महाराष्ट्राला मान्य आहे का ते पाहू आपण. बरं, मुरजी पटेलांना काय बोलायचं आहे की शिवसेनाच नाहीये ना, तुमच्या रक्तातच दम नाही आहे, तुम्ही असली शिवसेनाच नाहीये ना, तर तुम्ही काय रिॲक्शन देणार आहे? तुम्ही असली शिवसेना नकली शिवसेना तुम्ही तुमच्या. परिणय मुकेशजी, मला थोडा प्रश्न पडलाय की तुम्ही आमदार भाजपचे आहात की शिवसेनेचं वकालतनामा घेतल्यासारखं बोलतायत शिंदे गटाचं, शिवसेनेचे प्रतिनिधी. मी तुम्हाला सांगतो, मी शिवसेनेच्या स्टाईल बद्दल सांगतोय. मुरजी पटेल, हा बोला पटेलजी बोला. हॅलो, बोला. साहेबांना विचारा की महाराष्ट्राने दाखवून दिलंय शिवसेना असली कोण आहे नकली कोण आहे. 2024ला महाराष्ट्री जनताने दाखवून दिलंय. ते 100 लढून 20 वर आले, आम्ही 80 लढून 60 जिंकलो. त्यांना विचारा आता असली कोण नकली कोण, महाराष्ट्राने दाखवून दिलंय त्यांना.
झाला तुमचा आता त्याच्यावर मी परत बोलणार. मग ते ईव्हीएम वर मुद्दा जाईल. तुम्ही म्हणणार की मी विषय अंतर करतोय, आज शोचा टॉपिक नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही एक वेगळा शो घ्या आणि मूर्ती मंडळाला बोलवा. अंगण तेडा. बरं नक्की जेव्हा बोलवेल तेव्हा येतो मी. आपण रुपालीताईंकडे जाऊयात. मला वाटतं हे शिवसेना कुणी 2024ला खरं काय ते दाखवून दिलं या मुद्द्यांकडे नको जाऊयात, कारण मग चर्चा खरंच वेगळ्या मुद्द्यांवर जाईल. पण आता तो मुद्दाच राहिलेला नाहीये. ठीक आहे, मुद्दाच राहिलेला नाही. आता ते गद्दार सेना संपला विषय. त्यांनी मान्य केला आता 5 मिनिटात दोघांनी. आपण त्या मुद्द्याकडे नको जाऊयात. मुद्दा सध्या एवढाच आहे. अरे तुम्ही बोलला गद्दार होत नाही. महाराष्ट्राची जनता दाखवेल फोटो दाखवून कोण गद्दार कोण आणि जनतेने कसा 56 मान्य तुम्ही केलं. कुणाल कामरा सारखा एक व्यक्ती गाणं गातो, मान्य तुम्ही करता. चित्रेजी, पटेलजी, फुकेजी, ऐका ना, जर महाराष्ट्राची जनता दाखवणार असेल तर एक कॉमेडियन काय बोलला त्यावर इतका अकांड तांडव करण्याची खरंच गरज आहे का? आणि ते पण तुम्ही सत्ताधाऱ्यांमध्ये असताना. हा खरा कळीचा मुद्दा आहे. सरकारच्या पक्षाच्या नेत्यांनी, आमदारांनी वेळ याच्यात घालवायचा आहे का? शिवसेना. हॅलो ताई, बोलू का मी? बोला. ते मुद्दा भटकत होतोय आणि आम्ही आमच्या नेत्यावर जर कोणी बोलले तर आम्ही कार्यवाही करणार ना. पोलीस स्टेशनला जावं लागेल, आम्हाला एफआयआर करावा लागेल. कोणी उठून कधी बोलेल त्याच्यावर ऍक्शन तर घ्यावं लागेल. एफआयआर केली आम्ही आणि आम्ही कायद्याची चोकडी राहून न्याय मागतोय. एकीकडे कायद्याची चौकट लावताय, दुसरीकडे तोडफोड करताय, तिसरीकडे धमक्या देताय. अशी कशी काय कायद्याची चौकट असायची? एनिवेज त्याच्याकडे येते. रुपालीताई, मला सांगा, तुम्ही काय फक्त राष्ट्रवादी काँग्रेस येते तुमच्याकडे? पटेलजी कार्यकर्ते असतात. आपण असं कार्यकर्त्यांच्या या कृतीचं समर्थन नाही ना पटेलजी करता येते मी तुमच्याकडे. रुपालीताई, तुम्ही फक्त एका पक्षाच्या कार्यकर्त्या नाही आहात, पेशानं तुम्ही वकील सुद्धा आहात. 2025 मध्ये आपण सगळे आहोत. या सगळ्या गोष्टींचं अशा प्रकारे समर्थन करणं, तुम्ही मगाशी म्हणालात अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मग एखाद्या व्यक्तीनं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरलं, आपल्या पद्धतीनं एखाद्या गोष्टीवर आपली प्रतिक्रिया दिली, तर त्याच्यानंतर ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत, ज्याला सत्तेचा वापर करून केल्या जाणाऱ्या गोष्टी असंही सरळपणे म्हटलं जातंय, त्याला वकील म्हणून, फक्त एक पक्षाची पदाधिकारी म्हणून नाही, वकील म्हणून तरी तुम्ही मान्यता द्याल का? तुमचा पक्ष तरी याला मान्यता देतो का सरकारमध्ये असताना? मुळामध्ये मी पुन्हा सांगते की आम्ही सरकारमध्ये आहोत म्हणूनच आम्ही ते जो काही स्टुडिओ फोडलाय त्याचं समर्थन करूच शकत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या जे काही कार्यकर्त्यांनी, म्हणजे आमच्या सरकार पक्षामध्ये असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जे काही केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. माझा मुद्दाच हा आहे की आपण सरकार पक्षात आहोत, आपण विरोधात असतो आणि मग नेत्याचं बोललेलं आपल्याला ते वेदना सहन झाल्या नाही, आपण दुखावलं गेलं आणि मग कृती झाली असती तर आपण म्हणू शकत होतो. मुळामध्ये जो काही हा कामरा कॉमेडियन आहे, अत्यंत म्हणजे कायद्याच्या. थांबा, मी तुम्हाला थोडंसं थांबवते रुपालीताई. याचा अर्थ शिवसेना स्टाईल वगैरे जे काही परिणय फुके सांगतात ते तुम्हाला मान्य नाही? नाही, सरकारमध्ये असताना ते काही मान्य करण्याची गरज नाही. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे 2 भाग आहेत. एक उद्धव साहेबांची शिवसेना, एक शिंदे साहेबांची शिवसेना. तुम्ही कुठे सरकारमध्ये असताना तुमची स्टाईल वापरू शकत नाही. मी सुद्धा या तोडफोडीतनच आधीच्या पूर्व पक्षामधनं कामं केलेली आहेत, घडलेली आहे, पण तेव्हा मी विरोधात होते. परंतु मी सत्तेत आल्यानंतर कायदा सुव्यवस्था आम्ही शांत राखण्याचं आव्हान करणारी व्यक्तीमध्ये त्या खुर्चीवर बसलेलो. आता सांगा, कायदा सुव्यवस्था आव्हान करायचं कुणाला? आता सरकार म्हणून आम्हाला जेव्हा आमच्याच कार्यकर्त्यांनी, मित्र पक्षातल्या कार्यकर्त्यांनी असं केल्यानंतर आम्हाला गुन्हे दाखल करणं भाग आहे. कामरावर सुद्धा सरकार म्हणून आपण एक कायदेशीर प्रक्रिया राबवू शकत होतो. त्याचा स्टुडिओ फोडणं, त्याच्यावर कारवाई करणे, याचं समर्थन कुणी सत्तेत येऊ द्या, कोणीही करू शकत नाही. आणि आज जर मी सत्तेत असताना समर्थन केलं तर उद्या मला विचारणारी लोक आहेत की आपलं कायद्याचं शिक्षण खरंच झालं आहे म्हणून आपण बोलत आहात का फक्त पक्षाच्या प्रेमासाठी बोलत आहात? हा जो काही वाद तुमच्या समोर चालू आहे, हा शिवसैनिकांचा मनभेद हा आता अक्षरशः मोठा झालेला आहे. हा कुणीही करू नये. पटेल असतील किंवा माझे सहकारी बंधू असतील, ते ठाकरे याच्यामध्ये जरी असले तरी हा बेस सेनेचा, म्हणजे रस्त्यातनं आंदोलनातनं घडलेल्या नेत्यांचा आहे.
कामरानी काय केलं, कशासाठी केलं, याच्यामध्ये आपण वेळ का घालवायचा. मी पुन्हा सांगते, अत्यंत चांगल्या पद्धतीने कोणाचं नाव न घेता, कोणाला शिवी न देता, कायद्याची चौकट न मोडता छानपणे त्यांनी एक काव्य केलं आणि सगळ्यांना कामाला लावलं. कार्यकर्त्यांच्या भावना एवढ्या तीव्र नाही करायच्या की ज्याचा परिणाम आम्हाला याच्यावर 2-2 दिवस वाया घालवावे लागतील. कारण का काही होणार नाही यातनं. जी कायदेशीर प्रोसिजर तीच होणार आहे आणि त्यातनं त्यांनी माफी मागावी नाही मागावी. परंतु माझी अशी विनंती असेल कामरांना, तुमच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर एवढ्या घडामोडी घडत असतील तर ठीक आहे, तुम्हाला नाही माफी मागायची तर नका मागू. आता आम्हीही एक छान कविता काव्य तयार करू आणि कॉमेडी स्टँडअप सारखी ती कविता दाखवू. बस त्याला असंच प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एवढी यंत्रणा, एवढी माध्यमं कामाला लावण्याची काही गरज नाही. मला एक सांगा ती कविता तुम्ही करणार कुणाच्या विरोधात, नेमकी कामराच्या विरोधात? आता कामराने आम्हाला प्रश्न केलेत म्हणल्यावर कामराच्याच विरोधात आम्हाला कविता करावी लागेल. पण असं आहे की काल एक ज्योती वाघमारेंनी केली की नाही कविता, ती तुम्ही ऐकली नाहीत का रुपालीताई? नाही, ज्योती वाघमारेंनी केली म्हणजे एक लक्षात घ्या, जर माझं पुन्हा ऐका की आमचे शिवसेनेचे आमदार आहेत की त्यांनी जी काय कविता केली त्यांनी रिॲक्ट वेगळ्या पद्धतीने केलं असतं ना, कायदेशीर पद्धतीने, तर त्याला एवढं महत्व आलं नसतं. परंतु कामराला जे पाहिजे तेच आमच्या शिवसेनेच्या बंधूंनी दिलं आणि विरोधकांना आयतं कोलीत मिळालं. हा सगळा असा विषय आहे. अडचण झालंय का म्हणजे राष्ट्रवादीची पण या सगळ्यामुळे? नाही, आमची काही अडचण झाली नाही. आमचं नाव घेतलेलं आहे, परंतु आमच्या राष्ट्रवादीचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. कामरासारखे लोक थोडीच आम्ही त्यांच्याकडनं सर्टिफिकेट घेणार आहोत. त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आणि रिॲक्टच झालो नाही. ठीक आहे, कॉमेडी केली ना, कॉमेडी करा आणि लोकांना अजून हसवा, एवढंच आमचं म्हणणं आहे. बर हा बोला आता पटेलजी, तुम्हाला उत्तर द्यायचंय कारण मला खरं तर प्रश्न विचारायचा होता परिणय फुकेंना, पण पटेलजी तुम्ही उत्तर द्या. बोला ना. मी 1 मिनिट याला उत्तर देऊ काय? उत्तर चालेल द्या. परिणय फुकेजी तुम्हाला राहवत नाहीये, द्या तुम्ही उत्तर द्या. असं आहे की ताई, कार्यकर्त्यांच्या ज्या भावना असतात ना, ते सत्ता पक्षात असलो किंवा विरोधी पक्षात असलं, त्या भावना एकच असतात. आपल्या नेत्याबद्दल काही बोललं तर ते तीव्र भावना असतातच. म्हणून ते सत्ता पक्षात आहे किंवा विरोधी पक्षात आहे, सत्ता पक्षात असलं तर आपल्या नेत्यावरती कोणी काही रस्त्यावरचा माणूस काही बोलला आपण ऐकून घेतलं. मी तुम्हाला थोडंसं थांबवते. कुणाल कामरा आता माझ्या सोबत आहेत. हॅलो कुणालजी, आप मेरी आवाज सुन पा रहे? ओके, ठीक आहे. मला वाटतं कनेक्शन, कॉल कट झालेला आहे. परिणयजी तुम्ही तुमचं उत्तर पूर्ण करा, तोपर्यंत कनेक्शन होईल परत. बघा, तेच मी ताईला म्हणत होतो की एखादा कार्यकर्ता हा भावनेने पक्षासोबत जुडला असतो, भावनेने आपल्या मनाने हा नेत्यासोबत जुडला असतो आणि कुठेतरी त्या नेत्याबद्दल जर कोणी टीका टिप्पणी करत असणार, खालच्या दर्जाचं बोलत असणार, तर ते रिॲक्शन देणं हे कार्यकर्त्याचा स्वभाव असतो, तो त्याची भूमिका असते. पण ते सत्ता पक्षात असो किंवा विरोधी पक्षात असतो, तो कार्यकर्ता असतो, तो सारखाच असतो. त्याला काय लेणं देणं सत्तेशी आणि विरोधी याच्याशी? तो नेत्यावर प्रेम करतो, आपल्या पक्षावर प्रेम करतो आणि म्हणून तो त्या प्रकारचं रिॲक्शन देतो. हा, मुर्जी पटेलजी. ताई, जे कार्यकर्त्यांनी चूक केली आहे त्याच्यावर FIR झाली आहे, ते जामिनावर आहे. म्हणजे आम्ही कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न केले नाही किंवा एकही पोलीस स्टेशनलाही फोन केला नाही की बाबा आमच्यावर कार्यकर्त्यावर FIR घेऊ नका. काही उत्साही कार्यकर्ता असतात त्यांनी हा केलेला आहे, त्याच्यावर FIR झाली आहे. आणि राहिला माझा प्रश्न, मी माझ्या नावाशी FIR केली आहे अंधेरी पूर्व पोलीस स्टेशनला माझ्या नावाशी, किंवा आम्हाला न्याय द्या. आणि माझं एवढंच मत आहे की ह्याचा जे बोलवता धणी आहे ना, तोपर्यंत आम्हाला पोहोचायचं. त्याचं कारण असं आहे की पूर्ण क्लिप नाही दाखवली, खाली जेवढी शिंदे साहेबाचं नाव होतं तेवढीच कविता त्यांनी दाखवली. म्हणजे याच्या मागे कोण आहे, काय आहे, ते पोलीस शहानिशा करतायत. तुमचा राग नेमका कुणावर आहे? कुणाल कामरावर आहे की फक्त तेवढी कविता कोणीतरी ट्विट केली त्यांच्यावर आहे? ताई, माझ्या मुंबई पोलिसावर पूर्ण विश्वास आहे आणि 2-3 दिवसात तुमच्या समोर सगळं येईल. बरं, पण आता परिणयजी, मगाचा रुपालीताईंचा प्रश्न
आम्हाला सगळ्यांना आता प्रश्न पडले की नेमकं चाललंय काय ते. राष्ट्रवादी तर म्हणते ही काही शिवसेना स्टाईल बिल नाहीये, राष्ट्रवादी म्हणते मुळात हे असं उत्तरच द्यायला नाही पाहिजे होतं. या मुद्द्यावर आहे की नाही एकमत तुमच्या 3 पक्षांमध्ये? बघा असं आहे, हा पक्षाचा वैयक्तिक विषय, शिवसेनेचा विषय. शिवसेना आपल्या प्रत्येक याची स्टाईल असते, मी आधी सांगितलं, ते आपल्या स्टाईलने मागतात. भाजपचं वेगळं पद्धत आहे कोणत्याही या प्रकारच्या गोष्टीवर रिॲक्शन देण्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं वेगळं स्टाईल आहे आणि शिवसेनाची वेगळी स्टाईल आहे. तर ही बाळासाहेबांची शिवसेना यांची ही स्टाईलच या प्रकारची आहे आणि म्हणून ते त्या प्रकारचं करतात. इथला मला असं वाटतं की काही नवीन नाही आहे. महाराष्ट्राने हे अनेक वेळा बघितलं आहे. बाळासाहेब ठाकरे साहेब असताना या प्रकारच्या अनेक वेळा घटना झालेल्या आहेत. कोणी त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं टिप्पणी केली तर शिवसेनेने शिवसेना स्टाईलनेच त्याला उत्तर दिलेलं आहे. बरं, अखिल चित्रेजींना मगापासून त्यांचा मुद्दा मांडायचा आहे तुमच्या दोघांच्याही वक्तव्यावर. अखिलजी, काय नाही, मुद्दा सिंपल आहे. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना. आता अजितदादा पवारांनी हे सगळं सेम सांगितलं होतं ना, की मी चुकतोय तर त्यांनी मला करेक्ट करावं. सगळं त्यांनी सेम सांगितलेलं. तेव्हा कुठे गेले होते हे तीव्र भावना यांच्या या सो कॉल्ड शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या? तेव्हा यांना राग नाही आला का? तेव्हा यांना आंदोलन करावं असं नाही वाटलं का? तेव्हा त्यांच्या नेत्यांना 50 खोके, एकदम ओके, गद्दार वगैरे, तेव्हा ह्यांचेच आता सहकारी उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणाले होते. मग तेव्हा कुठे गेला होता सगळा राग? हे सगळं जे काय सिलेक्टिव्ह राजकारण यांचं जे काय ना, कुणाल कामरा कोणतरी सर्वसामान्य आहे त्याच्यावर आंदोलन करता येईल. मग तुम्ही बाळासाहेबांचं काय तुमचं ना ते मिरवू नका, कारण बाळासाहेबांची लोक आहे ना आपल्यापेक्षा मोठ्यांना देखील धडक द्यायचे, तिकडे घाबरायचे नाही, तिकडे शेपूट नाही टाकायचे. तर हे जे काय तुमचं सिलेक्टिव्ह राजकारण आहे ना, हे जनतेसमोर आता आलेलं आहे. आणि राहिला प्रश्न, परिणयजी आता म्हणत होते, मला तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोलत नव्हतो, तुम्ही मध्ये बोलत असताना मी मध्ये बोललो नव्हतो. तुम्ही बोला तुमचा वेळ असेल तेव्हा, तितकं शिस्त पाळा, बाकी काही नाही. तर काय परिणयजी म्हणत होते की कार्यकर्त्याला काय पडली आहे की सत्ता आहे की आम्ही विरोधात आहोत की आम्ही काय आहोत. मग मला असं कळत नाही की त्यांच्या नेत्यांवर देखील नाव घेऊन टिप्पणी झालेली आहे. मग तिथे परिणयजीनं काय झालं, तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांना काय झालं? फक्त हा उपदेश त्या शिंदे गटाला द्यायचा, त्यांच्या कंध्यावर बंदूक ठेवून फायरिंग करायची. मला हे बरं नाही परिणयजी. मग इतकंच तुमच्या पण भावना तीव्र आहेत ना, विरोधात असो की सत्तेत असो, तर तुम्ही पण पडा बाहेर. तुम्ही काय शांत बसला? मग तिकडे स्टाईल कुठली घेऊन आला? कसली स्टाईल? आमची स्टाईल वेगळी, तुमची स्टाईल वेगळी. काहीतरी एका दगडावर ठाम राहा. बोला परिणयजी, तुम्ही म्हणताय आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ, तिकडे राष्ट्रवादी म्हणते की नाही नाही हे असं व्हायलाच नाही पाहिजे होतं, पण तरी शिवसेना जे करते ते बरोबर आहे. हे सगळं कसं काय एकत्र जायचं? मी तुम्हाला आधी सांगितलं की तिन्ही पक्ष वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या त्यांचं काम करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. आणि भाजपची धमक्या देऊन कॉल करण्याचं वगैरे काही पद्धत नाही आहे. भाजप अशा प्रकारचं कॉल करणाऱ्या, अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्याचे हाल करतात. कॉल वॉल कुणाला करून काही सांगत नाही, यांचे हालच करतात. आणि हे भाजप आपल्या स्टाईलने करणार काम. तो शिवसेनेच्या नेत्यांवरती एकनाथ शिंदे साहेबांवर बोलल्यानंतर शिवसेनेने काय रिॲक्शन केलं हा विषय सुरू आहे. भाजप आपल्या स्टाईलने भाजप काम करणार नाही. पण या सगळ्यामधनं सरकारमध्ये विसंवाद आहे अशा कळीच्या मुद्द्यांवर, असं तर दिसतंय ना चित्र. कुठलाही विसंवाद वगैरे सरकारचा कुठे प्रश्न आलेला आहे? सरकारचं कुठे कामकाजामध्ये परिणयजी मी सरकार असं म्हटलं नसतं, परिणयजी मी सरकार असं म्हटलं नसतं जर हा विषय विधिमंडळामध्ये आला नसता. हा विषय महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चर्चेला आला होता, म्हणून हे इतकं बोलावं लागतंय. ही जर फक्त 4-2 नेत्यांनी दिलेली वक्तव्य असती तर कदाचित त्याच्यावर इतक्या चर्चाही करायची वेळ आली नसती. असताना जेही विषय असतात, नाही जेही विषय असतात राज्यात, जेही चालू असतात ते विषय अधिवेशनामध्ये त्यात चर्चा होतच असते. त्याच्यात खूप काही नवीन आहे असं काही नाही. पण त्याला काही सिलेक्शन असेल की नाही? जर तुम्ही अधिवेशनामध्ये एखादा मुद्दा चर्चेला घेतल्यानंतर शिवसेनेने केलेलं रिॲक्शन काय त्याच्यावर आहे तो प्रश्न. आणि सरकारमध्ये 3 पक्ष असतील, एका पक्षाच्याकडून काहीतरी झालं असेल तर दुसऱ्या 2 पक्षांची त्यावरची भूमिका काय आहे याच्यावरून सरकार एकत्र आहे की त्याच्यामध्ये काहीतरी एखाद्या मुद्द्यावर विसंवाद आहे की नाही हा प्रश्न निश्चित उपस्थित होणार. मुरजीबाईंना बोलायचं आहे. हा मुरजीबाई बोला. हा बोला.
हा सरकारचा विषय नंतर येतो ताई. आम्ही FIR केली, आम्ही विधी भवनात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मागितली की ह्याच्यावर आम्हाला न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्र्याकडे गृह खातं आहे आणि CM साहेबांनी याच्यावर उत्तर दिलं. याच्यात पक्षाचा विषय नाही, हा विषय आमचा पक्षाचा विषय आहे. आमच्या नेत्यावर तो बोलला आहे म्हणून हा सरकारकडे काय विषय नाही. महाराष्ट्र गृहमंत्रीकडे आम्ही काय एक इन्फॉर्मेशन मागतो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, तर गृहमंत्रीने उत्तर द्यावं लागतं आणि CM साहेबांनी उत्तर दिलं आणि म्हणूनच तर एवढी चर्चा झाली ना. CM साहेबांनी उत्तर देत असताना दुसरा जे आमचे हा बोला ताई, उत्तर द्यावाच लागतो. एक सदस्य पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन शासनामध्ये मागतो तर CM साहेबांना उत्तर द्यावाच लागतो का गृह खातं त्यांच्याकडे आणि साहेबांनी उत्तर दिलं. बर हा रुपाली ताई, आणि जे आमचे मित्र बोलत होते तुम्ही सारखं जे म्हणताय ना की बाबा सत्ताधारींमध्ये विसंवाद आहे, तसा विषय नाही. लक्षात घ्या, ही कृती घडल्यानंतर जेव्हा प्रत्येक पक्षाची विचारधारा आणि प्रत्येक पक्षाची काम करण्याची पद्धत आहे. आता त्याच्यामध्ये आमच्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या बंधूंनी त्याचा तो स्टुडिओ फोडला. त्याच्यावरनं एक मित्र पक्ष म्हणून आमची भूमिका त्यांना म्हणजे एक सांगण्याचं होतं की काही गरज नव्हती, परंतु ठीक आहे आता त्या झाल्या जरी असतील गोष्टी तरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सतत जो काही कामरा कोण त्याच्या मागं आहे काय नाहीये. आता अजून काय सिद्ध व्हायचं की त्याच्या मागं कोण आहे. त्याच्या मागं असणारी जी काही शक्ती आहे ती सगळ्या जगाला माहिती आहे, परंतु कामराचा विनाकारण आपण TRP वाढवून दिला आणि महाराष्ट्र याच्यामध्ये फक्त आता 2 दिवस कामराच आहे. आज त्यांनी नवीन गाणं सुद्धा मला वाटतं लॉन्च केलेलं आहे. आता त्याला हो म्हणजे एक लक्षात घ्या की त्याला तो कंगाल होणार आहे का तो मालामाल झालाय, त्याला कुणी डोनेशन दिलेलं आहे, हे सगळं जरी ऑन रेकॉर्ड असलं तरी कामराचं ते वक्तव्य आमच्या सत्ताधाऱ्यांवर कोणताही फरक पडत नाही. आम्ही अत्यंत सक्षमपणे आणि आहोत आणि राहणार आहोत, परंतु ज्या काही हास्यकाव्य गोष्टी होतात, माझे दोन्हीही मित्र पक्षातले सत्तातले बंधू माझ्या सोबत आहेत. माझं एवढंच सांगणं आहे की काही गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजे. आपण त्यांना कायदेशीर पद्धतीने धडा शिकवू शकतो आणि आपल्यातली जी पद्धत आहे ती सत्तेत आल्यानंतर आपल्याला मुरड घालावीच लागते. आपण सातत्याने एकच पद्धत घेऊन चालू शकत नाही आणि ही पद्धत दाखवण्यासाठी विरोधकात असणं हे फार महत्वाचं असतं. हे अत्यंत जाणीवपूर्वक आणि सद्सद्विवेक बुद्धी ठेवून मी हे सांगते की जेव्हा सत्तेवर असतो ना तेव्हा कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम आपल्यावर आहे आणि म्हणून हे सांगणं आलं होतं. बाकी दुसरा कुठलाही आमच्यामध्ये 3 पक्षामध्ये कुठला वाद नाही किंवा विसंवाद नाही. तुम्ही तीनही सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी आहात म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला तिघांनाही विचारते. परिणयजी तुम्हाला सुरुवातीला विचारते. मगापासून या चर्चेमध्ये सुद्धा ही चर्चा आपण महाराष्ट्रासमोर करतोय, कॅमेऱ्यासमोर करतोय, अनेक लोक ही बघतायत. ही चर्चा करत असताना सुद्धा धडा शिकवू, आम्ही त्यांना जागा दाखवून देऊ यासारखी वक्तव्य आपण करतोय. मुळात मला सांगा की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एखाद्या राजकीय गोष्टीवर किंवा एखाद्या राजकीय नेत्यावर आपण म्हणूयात टीका झाली किंवा नाव घेऊन म्हणा नाव न घेता म्हणा टीका झाली म्हणून धडा शिकवणं ही काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का? ही काय महाराष्ट्राची परंपरा आहे का? हे महाराष्ट्राच्या संविधानिक चौकट जी महाराष्ट्रानं गेल्या अनेक वर्षांपासून पाळलेली आहे त्याच्यात बसणं आहे का? महाराष्ट्राचे आमदार, महाराष्ट्राचे मंत्री तोंडाला काळं फासू, जिथे मिळेल तिथे त्यांना धडा शिकवू हे जे म्हणतात, ही कुठली भाषा आहे? आपण कुणाला आपल्या विरोधामधला आवाज देणार आहोत की नाही, की आपल्याला द्यायचंच नाहीये? तिघांनाही या प्रश्न सुरुवात परिणयजी तुम्ही द्या मला उत्तर. हे शिवसैनिक असं आहे की तुम्ही हा प्रश्न हा सत्ता पक्षाला किंवा राज्य शासनाला विचारून राहिले की शिवसैनिकांना विचारून राहिले, हा पहिला प्रश्न आहे. राज्य शासनामध्ये असलेल्या ज्या प्रकारचं त्यांनी रिएक्शन केलं विचारते. दुसरं, जर या शिवसैनिकांनी रिएक्शन दिलं, तुम्ही जे सुरुवात केली, शिवसैनिकांनी जे रिएक्शन दिली, शिवसैनिकांनी जे तोडफोड केली, शिवसैनिकांनी ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्या संदर्भातला तुम्ही प्रश्न केला. मी तुम्हाला सांगितलं की ती शिवसेनेची स्टाईल आहे. आता तुम्ही राज्य शासनाचा जर विषय म्हणून राहिले तर राज्य शासनाने म्हणजे गृह विभागाने, पोलीस विभागाने ते शिवसैनिक असतील म्हणजे ते शिवसैनिक आहेत, ते सत्ता पक्षात आहे, सत्ता पक्षातल्या पक्षाचे ते कार्यकर्ते आहे,
तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आणि म्हणून राज्य शासन आपल्या हिशोबाने, गृह विभाग आपल्या हिशोबाने चालत असतं, कायद्याच्या चौकटीत चालत असतं. मी फक्त त्या ज्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत, त्या ज्या शिवसैनिकांच्या भावना आहे, त्यांनी त्या प्रकारचं प्रकट केलं. ती शिवसेनेची स्टाईल आहे. अनेक वर्षापासून या प्रकारचं सुरू आहे. आपण अनेक वर्षापासून बघतो की शिवसेना या प्रकारचं. माझा मुद्दा फार स्पेसिफिक आहे. परिणयजी, माझा मुद्दा फार स्पेसिफिक आहे. माझा मुद्दा हा आहे की मंत्री, आमदार या संपूर्ण प्रकरणाबाबत जी भाषा वापरतायत ती भाषा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारी भाषा आहे असं महाराष्ट्रामधनं म्हटलं जातंय. हे महाराष्ट्राला अपेक्षित आहे का इतक्या साध्या गोष्टीवरून? कुणी बोलायचंच नाही का नेत्यांच्या विरोधात? कुणी बोलायचंच नाही का राजकीय घटनांच्या विरोधात? बघा, असं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या जागेवर आहे, तो अबाधित आहे. तर कोणीही कोणाबद्दल, त्याच प्रकारे संविधानामध्ये तुम्ही कोणाबद्दल कितपत तुम्ही खालच्या दर्जाचं बोलू शकता, कोणाला किती बदनामीपूर्वक करू शकता तुम्ही, कोणा नेत्यावर कोणावर टीका करताना त्याची कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याही संदर्भातले संविधानामध्ये अनेक विषय ठेवलेले आहे. पण मी आता तितकं डिटेलमध्ये जाणार नाही. माझं फक्त एकच म्हणणं आहे की मी ज्या याच्यात या तुमच्या चॅनलवर ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचारला, शिवसैनिकांनी हे तोडफोड केली, मी म्हटलं ते त्यांच्या रिॲक्शन बाजूलाच ठेवूयात. आता तोडफोडीवर म्हणून सांगते नाही थांबा ताई, तोडफोड बाजूलाच ठेवूया. मी तोडफोडीकडे जातच नाहीये. मी साधा प्रश्न करतेय. तीच टीका एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंनी केली, तीच टीका एकनाथ शिंदेंवर त्यांच्या सोबत आता सरकारमध्ये असलेल्या अजित पवारांनी केली. त्यांच्यावर काय गुन्हे दाखल झाले? नाही गुन्हे दाखल झाले. कुणाल कामरावर याचा अर्थ शिंदेच्या शिवसैनिकांनी गुन्हा दाखल करायचा नाही का? जरूर करावा. जर त्यांना पटत नसेल ती टीका कुणाल कामराने केलेली, जरूर करावा. प्रश्न असा आहे की टीकेचा आवाज कुणाकडून येतोय याच्यावरनं तुमच्या प्रतिक्रिया ठरणार आहेत का? की सर्वसामान्यांतला कुणीतरी एक टीका केली की आम्हाला सहन होणार नाही, राजकीय नेत्यांनी टीका केली आमच्यावर चालेल, अशी काहीतरी आखणी करून घेतली आहे का राजकीय पक्षांनी? मग बोला बोला ताई, बोलू? हो, तुम्ही पण बोला आणि परिणयजी तुम्ही पण उत्तर द्या. ताई, मी देतो, यांचा देऊ द्या, शिवसैनिकांना देऊ द्या. हा द्या, बोला. एकच मत आहे ताई की ह्यांनी पहिल्यांदा असं स्टेटमेंट केलेलं आहे, ह्याच्या आधी भरपूर वेळा केलं आहे. आणि ह्याच्यावर किती FIR आहे, काय काय आहेत, तो कोणाबरोबर सुपारिया घेत बोललेला आहे, त्याची शहानिशा तर होऊ द्या जरा. तुम्हाला स्वतःला कळेल की ह्याच्या मागे कोण होता, यांनी काय काय बोलण्यासाठी काय काय करावं लागलं, ते सगळं मुंबई पोलीस चौकशी करतील 3 दिवसात सत्य. ठीक आहे, रुपाली ठोंबरे. सरकारमधले असू द्या, विरोधातले असू द्या, महाराष्ट्रातील कोणतीही जनता मतदार असू द्या, कोणी कोणाला धमकी दिल्यानंतर त्याची कायदेशीर तक्रार करता येते. आता विषय असा आहे की राणेताई तुम्ही मला बोलल्यात आणि मला तुमच्याविषयी तक्रार नाही करायची, तर मी नाही करणार. परंतु समजा मला अखिल चित्रे बोलले आणि मला त्या गोष्टीचा राग आला, तर ती जर खरंच कृती कायद्याच्या चौकटीत बसत असेल तर मी तक्रार करू शकते. नाहीतर मी म्हणते म्हणून तक्रार होईल असंही होणार नाही. त्याच्यामुळे सरकारमध्ये असताना ज्याने कुणीही धमकी दिली, मग आमदारांनी धमक्या देऊ द्या, नाहीतर अजून कुठल्या लोकप्रतिनिधींनी, खासदारांनी देऊ द्या, त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होतात. मग ज्यांना धमकी दिलेली आहे त्यांनी जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार करावी. कोणी कोणाला थांबवलेलं नाही. आणि आपण कायद्याच्या राज्यात राहतो आणि महायुती कायद्याच्या राज्याचंच पालन अत्यंत चांगल्या पद्धतीने करते. बर, चला अखिल चित्रेजी, शेवटची तुमची कमेंट. इथेच कॉन्ट्रडिक्ट होत आहे. कायदा पाळत नाही असं परिणयजी म्हणाले की, आणि ते मुरजी पटेल पण म्हणाले की कायद्यात ते बसत नाही म्हणून कारवाई केली वगैरे. पण थोड्या वेळ आधी आपणच जर ऐकलं तर रुपालीजी त्यांच्याच सहकारी आहेत, त्यांच्यात सत्तेत म्हणजे सहभागी आहेत, त्या म्हणाल्या की त्यांनी चांगल्या पद्धतीने एक गाणं केलं आणि कायद्यात बसेल अशा प्रकारे केलं, आपण पण उत्तर तसंच दिलं पाहिजे होतं. तर क्लिअर दिसतंय की जनतेला पण कळतंय, आता रुपालीजी जरी त्यांचे सहकारी आहेत तर त्यांना पण कळतंय की ते कायद्यात बसूनच आहे, काही कारवाई त्याच्यावर होणार नाहीये. उगीच हे विधानसभेचं वेळ वाया घालवत आहेत. सगळे प्रश्न महाराष्ट्राचे संपले आहेत का? की कुणाल कामरावर तिकडे 2 दिवस अधिवेशनात प्रश्न मांडावे, सगळे ह्यांच्या विधानसभेचे पण प्रश्न हे जिथून निवडून आले आहेत या आमदारांचे, ह्यांचे प्रश्न संपले आहेत का? ते सगळं सोडून कुणाल कामरा हेच
वाजवतात, हे ना सगळं विषयांतर करायचंय का? ठीक आहे परिणयजी, शेवटचा प्रश्न, माझी वेळ संपत आलेली आहे. या सगळ्या प्रकरणामधून महाराष्ट्रासमोर काय संदेश गेलाय की सरकार पक्षामधल्या कुण्या नेत्याच्या विरोधात जर आपण बोललो तर आपल्यावर कारवाई होईल, तोडफोड होईल, आपल्या विरोधात पोलीस तक्रारी केल्या जातील. ही सरकारची प्रतिमा बनणं तुम्हाला अपेक्षित आहे का? हे बनणं तुम्हाला योग्य वाटते का? बिलकुल ह्या प्रकारची कोणतीही प्रतिमा सरकारच्या बद्दल बनणं ही अयोग्य आहे आणि तसंच सरकार बनू देणार नाही. आणि सरकार निश्चितच कडक आपल्या जागेवर आपलं काम करते आहे. ज्या प्रकारे शिवसैनिकांनी त्या हॉटेलची तोडफोड केली त्या सगळ्या शिवसैनिकांवरती गुन्हा दाखल झाला. याच्यातनं हे सरकारने दाखवून दिलेलं आहे की सरकार कोणतंही बेकायदेशीरपणा, तो चाहे विरोधी पक्षातले असणार किंवा सत्ता पक्षातले असणार, त्यांचं सहन करणार नाही. हे सरकारने या माध्यमातून दाखवून दिलं आहे. आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जेही योग्य पावलं सरकारला उचलावं लागणार, जेही गृह विभागाला उचलावं लागणार ते उचलतील. बर, मुरलीश पटेलजी शेवटची कमेंट आपल्याला कार्यक्रमाच्या शेवटची कमेंट अशी आहे. आम्ही तक्रार केली कुणाल कामरा विरोधात. कुणाल कामराने आमच्या विरोधात गाणं गायलं ते 30 सेकंदात त्यांच्या पक्षाच्या एक नेत्याने ट्विट केलं. मग आमच्या आणि कुणाल कामरामध्ये हे लोक कुठून आले, हे लोक का तुटून पडले, त्याचं कारण असं आहे की दाल में कुछ काना है, दाल में कुछ काला है, वो 2-4 दिन में आपके सामने आ जाएगा. अरे तुम्ही काय काय करता ते आता विषय वेगळा म्हणून बोलत नाही मी. नाही नको जाऊ तुम्ही त्याच्यामध्ये. मी असं 100 उदाहरण देऊ शकतो साहेब. तुमचे पण 100 उदाहरण देऊ शकतो. तुम्ही शिवसैनिक नाही, तुम्ही काय बाळासाहेबांच्या विचारबद्दल बोलणार? भाजपामध्ये होता, तिकीट नाही मिळालं, ऍडजस्टमेंट करून इथे आलात. तुम्ही पण जास्त काय बोलू नका. आम्ही कोण आहे काय नाही ते सोडा. मग तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराबद्दल आणि शिवसेनेबद्दल तुम्ही बोलू नका. आणि परिणय फुकेंनी वकालतनामा घेतला असेल ना शिवसेनेचा, तर त्याला पण शिवसेना इतकी आवडत असेल तर भाजपाचे विचार पटत नाहीत तर त्यांनी पण शिवसेना, शिंदेगड, गद्दारगड जॉईन करावं. तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहात मग सर्टिफिकेट द्यायला? हा तुम्ही कोणात सर्टिफिकेट द्यायला दाखवून दिलं तुम्ही आहे म्हणून? हा तुमची जागा वारंवार विदर्भात दाखवून दिलेली आहे. मला बोलायला लावू नका. हे बघा परिणयजी, मुरली पटेलजी, रुपालीताईजी आणि अखिल चित्रेजी, तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करते. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, शांत राहा. अशी नाही करत आहे. ऐका हो माझा प्रॉब्लेम ऐका. परिणयजी ऐका माझा प्रॉब्लेम. गेल्या 5 वर्षात आम्हा पत्रकारांची आणि विशेषतः डिबेट शो करणाऱ्या पत्रकारांची अवस्था फार वाईट झाली आहे. तुम्ही जेव्हा शो मध्ये येता ना तेव्हा 2 वर्षांपूर्वी तुम्ही कुठल्या पक्षामध्ये होतात, आता कुठे आहेत हे लक्षात ठेवता ठेवता आमची तारांबळ होते. आता असं भांडू नका, कारण प्रत्येकाच्या चित्र पाठीमागचं तसंच आहे. त्यामुळे तुम्ही कुणाचे विचार सांगायचे, तुम्ही कुणाचे विचार सांगू नका. आमची पण तुम्ही पंचायत केलेली आहे, मतदारांची पण पंचायत केलेली आहे. त्यामुळे या मुद्द्यावर जाऊ नका. चर्चेच्या शेवटाला मी तुम्हाला एवढंच सांगते, बाळासाहेब ठाकरे असू देत किंवा महाराष्ट्रामधले इतर कुणीही मोठे राजकीय नेते असू देत, त्यांनी आपापल्या पक्षाला एक विचारधारा दिलेली आहे. विचारधारा या काही काळानंतर त्यामध्ये थोडेफार बदलही होत असतात, हेही अमान्य करण्याचं कारण नाही. पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्राची म्हणून एक सांस्कृतिक आणि राजकीय विचारधारा आहे जी फक्त राजकीय पक्षांशी जोडली गेलेली नाहीये, ती महाराष्ट्राच्या मातीशी जोडली गेलेली आहे. ही विचारधारा स्वातंत्र्याचा आदर करते. ही विचारधारा मतं मांडण्याच्या अधिकारांचा आदर करते. मग ती विचारधारा ही फक्त काही स्वातंत्र्यानंतरच्या भारतामध्ये आलेली नाहीये. ती अगदी आमच्या संतांनी आम्हाला दिलेली आहे की आपल्याला जे वाटतं ते बोलण्याची मुभा आपल्याला असावी. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या महाराष्ट्रात चाललेल्या घटनांबद्दल जर एखादी व्यक्ती काही बोलत असेल तर त्या व्यक्तीच्या विचाराला, त्याच्या कृतीला विचारातून उत्तर देणं ही या महाराष्ट्राच्या मातीची शिकवण आहे. तीच शिकवण या महाराष्ट्रात राबवली गेली पाहिजे. राडा संस्कृती किंवा एखाद्या पक्षाची एखादी प्रतिमा म्हणून एखादी कृती हे महाराष्ट्रात समर्थनीय नाही. काही गोष्टी राजकारण म्हणून सुद्धा नजरेआड करता येऊ शकतात किंवा काही गोष्टी आजूबाजूला चाललेला आहे म्हणून सुद्धा नजरेआड करता येऊ शकतात. सोशल मीडियाचं जग प्रचंड मोठं आहे. रोज तिथं कुणी ना कुणीतरी येऊन काही ना काहीतरी बोलत असतं. मग त्या प्रत्येक गोष्टीला महाराष्ट्राचं सरकार म्हणून किंवा महाराष्ट्रातल्या सरकारमधले नेते म्हणून, राजकीय पक्षाचा प्रमुख नेता म्हणून आपण उत्तर देत राहणार आहोत का हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. भावना प्रत्येकाच्या असतात, त्या भावना प्रकटही व्हायला पाहिजेत, पण त्यातून महाराष्ट्राचा बहुमूल्य वेळ वाया जाणार नाही
आणि महाराष्ट्राच्या वैचारिक संस्कृतीच्या प्रतिमेला नख लागणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे। बाकी कुणाल कामरांनी जो काही ट्रॅप टाकलेला आहे त्यामध्ये सरकारला ताप झालेला आहे हे तर चित्र स्पष्ट आहे, पण अशा कुणाल कामरामुळे सरकारला पुन्हा एकदा ताप होऊ नये याची काळजी सगळेच जण घेतील, अगदी विरोधी पक्ष सुद्धा घेतील अशी अपेक्षा आम्ही करतो। आणि या चर्चेमध्ये आता इथेच थांबतो। पाहत रहा NDTV मराठी।